सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सेवानिवृत्ती वय वर्ष 60, पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ, ग्रॅज्युटी 25 लाख, पेन्शन विक्रीची जी काही कपातीची मर्यादा आहे ती 15 वर्षांवरून 12 वर्ष करण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील. मित्रहो, राज्य सरकारी कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना, निवृत्तीचे वय 60 वर्षे, केंद्राप्रमाणे ग्रॅच्युटी सोबतच पेन्शन विक्रीची जी काही मर्यादा आहे ती 15 वर्षांवरून 12 वर्ष करण्यासंदर्भात बऱ्याच वर्षापासून कर्मचारी संघर्ष करत आहेत. याच अनुषंगाने ऑगस्ट 29 पासून राज्य कर्मचारी संघाने बेमुदत संपाची हाक दिली होती. परंतु संपाच्या आधी 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना काही दिवसांचा अवधी देण्यात आलेला होता, ज्यामध्ये ऑगस्ट 29 पासूनचा संप हा स्थगित करण्यात आलेला होता. त्यामुळे आजच्या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे संध्याकाळी 7:30 वाजता महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना सोबतच राज्य सरकारी गट ड कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटना आहे, या संघटनांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. जी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामध्ये निवृत्तीचे वय 60 वर्ष होण्याची संभावना आहे आणि जुन्या पेन्शनप्रमाणेच केंद्र शासनाने नुकतीच लागू केलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच आजची जी बैठक होत आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण बरेच सकारात्मक निर्णय निवडणुकीला समोर पाहून घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.